1 2 3 4 100 500. अरे बापरे, किती सारे तारे आहेत इथे, मोजता पण येत नाहीयेत. आहे की नाही सुंदर आपलं आकाश. इतके तारे आपल्या घराच्या बाल्कनी मधून कधी दिसले होते का तुला? ह्या गावातच दिसतात का तारे? तारे तिथेच असतात आकाशात, पण शहरांमध्ये आपण रात्रीच्या वेळी खूप प्रकाश करतो. गाड्यांचे दिवे असतात, घरातले रस्त्यावरचे दिवे लावल्यामुळे रात्र पण प्रकाशमय होते आणि मग आकाशातले तारे दिसेनासे होतात. इथे गावामध्ये सगळीकडे अंधारच आहे, त्यामुळे आकाशातले तारे आपल्याला नीट दिसतायत. आपण तर दुर्बीण आणलीये, म्हणजे टेलिस्कोप. चल बाहेर काढू आणि मग आकाशातले तारे वगैरे पाहू. आई, मग आपल्याला चंद्रयान पण दिसू शकेल का? नाही, बहुतेक चंद्रयान आपल्याला नाही दिसू शकणार दुर्बिणीने, पण आपण चंद्र आणि दुसरे ग्रह नक्कीच पाहू शकू. सर्वात आधी आपल्या जवळचा चंद्र. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणजेच सॅटेलाइट. चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो, म्हणजे पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतो. चंद्रावर काळे डाग कशामुळे पडले? ते चंद्रावरील खड्डे आहेत. लघुग्रह आणि उल्का जेव्हा चंद्रावर आदळतात तेव्हा ते खड्डे पडतात आणि तेच आपल्याला डागांसारखे पृथ्वीवरून दिसतात. आई, मी तुला काहीतरी सांगते आता. चंद्रावर जाणारा पहिला माणूस नील आर्मस्ट्रॉंग होता. अगदी बरोबर. मला सांग बरं, सूर्यमाला म्हणजेच सोलर सिस्टम कशी आहे, माहितीये का तुला? हो, मध्ये सूर्य आणि त्या भोवती 8 ग्रह गोल गोल फिरतात. मग सांग बरं, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कुठला? सगळ्यात जवळचा मर्क्युरी. बरोबर, मर्क्युरीला बुध म्हणतात. बुध हा सगळ्यात छोटा ग्रह आहे, आपल्या चंद्रापेक्षा थोडासाच मोठा आहे. त्यानंतर व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह असतो. शुक्र हा सर्वात उष्ण म्हणजे गरम ग्रह आहे. रात्रीच्या आकाशात चंद्रानंतर शुक्र सर्वात जास्त चमकताना दिसतो. तिसरा नंबर आपला पृथ्वीचा. अगदी बरोबर, पृथ्वी म्हणजे अर्थ. आपण तर पृथ्वीवरच उभे आहोत. पृथ्वीला पाहायला आपल्याला अंतरिक्षात जावे लागेल. नासा, इस्रोनी जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह अंतरिक्षात सोडली आहेत ना, त्यांनी पृथ्वीचे बरेच फोटोग्राफ्स काढले आहेत. फक्त पृथ्वीवरच पाणी आहे आणि त्यामुळेच जीवन आहे. आपल्यानंतर मार्स म्हणजे मंगळ ग्रह. मंगळाचा पृष्ठभाग लोह ऑक्साईड धुळीने झाकलेला आहे, त्यामुळे त्याला लाल रंग आलाय. मंगळावर पाणी असल्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटते आहे. त्यामुळे नासाने व इस्रोने मंगळावर शोध मोहिमा पाठवल्या आहेत. सूर्यापासूनचा 5वा ग्रह म्हणजे ज्युपिटर. त्यालाच गुरु ग्रह म्हणतो आपण. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. गुरुला बृहस्पती पण म्हणतात. गुरु हा मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियम या वायूंनीच बनलेला आहे. गुरुवर खूप वादळे होत असतात. सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे द ग्रेट रेड स्पॉट. हा रेड स्पॉट म्हणजे एक महाकाय फिरणारं वादळच आहे. 6वा ग्रह सॅटर्न म्हणजे शनी ग्रह. हा दुसऱ्या नंबरचा मोठा ग्रह आहे. पहिला काय होता? गुरु, दुसरा शनी. शनी भोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेल्या कड्या आहेत.
या देखण्या कड्यांमुळे शनी खूप प्रसिद्ध आहे. शनी नंतर येणारा ग्रह म्हणजे युरेनस. युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते, पण त्याला तारा म्हणून गणले जाई. युरेनस हा अतिशय थंड आणि वादळी ग्रह आहे. त्याचा रंग निळा हिरवा असा आहे. 8वा ग्रह नेपच्यून हा आपला सर्वात बाहेरचा ग्रह आहे. नेपच्यून आपल्याला नुसत्या डोळ्यांनी नाही दिसू शकत. त्याच्यासाठी एक विशिष्ट ताकदवर दुर्बीण लागते. हे झाले 8 ग्रह. अजून खूप काही माहिती करण्यासारखी आहे या ग्रहांबद्दल आणि अंतरिक्षाबद्दल सुद्धा. एक गोष्ट लक्षात आली का तुला? पुरातन काळापासून आपल्याला चंद्र, सूर्य आणि 5 ग्रहांबद्दल माहिती होती, कारण ते आपल्या डोळ्यांना दिसत. त्यांची भारतीय नावे आपण आठवड्याच्या नावांमध्ये वापरली आहेत. जसं की रवी म्हणजे सूर्य, रविवार, त्यालाच संडे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. तसंच सोम म्हणजे चंद्र, त्याच्यावरून सोमवार आलाय, त्याला आपण मंडे म्हणतो. मंगळ, त्याच्यावरून मंगळवार, त्यालाच ट्यूजडे म्हणतात. बुध वरून बुधवार, त्याला वेनसडे म्हणतो आपण. गुरु, गुरुवार, थर्सडे. शुक्र, शुक्रवार, फ्रायडे. शनी, शनिवार म्हणजेच सॅटरडे. सॅटर्न वरून सॅटरडे आलंय. आहे की नाही गंमत? हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतात आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त यासारखे अनेक खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांनी आकाशाचा सखोल अभ्यास करून तो लिहून ठेवला, जो आजपर्यंत आपल्याला दिशा दाखवतोय. आधुनिक काळात सुद्धा अनेक अंतराळवीर आणि शास्त्रज्ञ आहेत जे खगोलशास्त्राच्या ज्ञानात भर घालण्याचं काम सतत करत आहेत. आपण त्या सर्व शास्त्रज्ञांना नमन करूया. आई, मला आज खूप मजा आली. आपण परत यायचं का तारे पाहायला? हो, नक्कीच. आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन येऊ. सलूमयूची मराठी गोष्टींची पुस्तकं आणि मराठी मुळाक्षर फ्लॅश कार्ड्स Amazonवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती पण नक्की पहा. Thank you for watching. Subscribe. Salu Mayu.